ठाणे नगरीच्या नव्याने विरोध म्हणून निवडून आलेल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून काम करत असताना माझ्या सहकारी असणाऱ्या ठाणे शहराच्या प्रथम नागरिक सौ शर्मिला पिंपळकर माझे सुरुवातीपासूनचे सहकारी आणि आता ठाणे शहराचे उपमहापौर म्हणून काम करत असलेले श्री कृष्णा पाटील, इनोव्हेटिव्ह क्लब 314 त्यांचा प्रेसिडेंट लक्ष्मी सिंग, बरोबर ना, चेअरमन, डिस्ट्रिक्ट चेअरमन, हे खूप महत्वाचं असतं. डिस्ट्रिक्ट चेअरमन आणि लक्षात ठेवा. इनोव्हेटिव्ह क्लबच्या सुनीता जैन, प्रोजेक्ट मॅनेजर छाया भडकमकर, आमचे उपायुक्त श्री गोदापुरे आणि या आरोग्य खात्याला एक चांगला अधिकारी बऱ्याच वर्षांनी लाभलेले असे आमचे डॉक्टर प्रसाद पाटील आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, जे दाते आहेत ते सर्व दात्यांचं नाव मी घेणार नाही, परंतु ज्यांनी त्या रुग्णवाहिका, कार्डियाक रुग्णवाहिका देण्याकरता जो खालीचा वाटा उचललेला अगदी शेवटचा जो डोनर असेल, त्या ते सगळे इनोव्हेटिव्ह क्लबचे सर्व सभासद आणि त्या ठिकाणी जमलेला सर्व उपस्थित सर्व मान्यवर, मी खास करून इनोव्हेटिव्ह क्लबचे मी आभार मानतो की त्यांनी या 2 कार्डियाक रुग्णवाहिका ठाणे महानगरपालिका करता उपलब्ध करून दिल्या. मला आठवते कुठेतरी प्रोजेक्टच्या दरम्यान 1-1.5 महिन्यापूर्वी, शर्मिला त्यावेळेचा विषय नाहीये, 1-1.5 महिन्यापूर्वी नेहमीप्रमाणे सुनीता जैन असतील आणि आमच्या वर्षा कोटक आहेत, ज्योती कोटक, या इनोव्हेटिव्ह क्लब आणि रोटरी क्लब असेल, रोटरी क्लब असेल, यांच्यातील दुवा म्हणून माझ्याशी नेहमी संपर्कात असतात. कुठे काही अडचण निर्माण झाली, अगदी ग्रामीण भागात जरी काही प्रोजेक्ट असतील आणि त्यामध्ये जर अडचणी निर्माण झाल्या तरी त्या संपर्कासाठी येत असतात आणि नेहमीप्रमाणे काही काही त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि की आम्हाला एक अँब्युलन्सचा प्रोजेक्ट आहे आणि आम्हाला कुठेतरी ग्रामीण भागात तर मुंबईला आम्हाला त्या एम्बुलेंस द्यायच्या. मैं बोला ऐसा नहीं चलेगा, तू काम मेरे से करके लेते हो, मैं आपको हेल्प करता हूँ और तू गाड़ियां बम्बई नहीं तो दूसरी जगह देगा, ऐसा नहीं चलेगा. आप हमारे कॉर्पोरेशन के देगा तो मैं आपको हेल्प करूंगा. ये तो हंसी मजाक की बात होती है. तो बोला सब है ना, हम तो देने को तैयार है, लेकिन आप लेने को तैयार नहीं है. ऐसा क्यों हुआ? कोई कोणाला तरी भेटल्या होत्या, काय किचकट काही गोष्टी सांगितल्या. मी ताबडतोब प्रसादला फोन लावला, बोलतो प्रसाद आपल्याकडे काही पैसे जास्त झालेत का? प्रसाद बोलतो काय प्रॉब्लेम काय? मी बोललो की महिला तुमच्याकडे आल्या होत्या, त्या तुम्हाला काहीतरी देऊ पाहताय आणि तुम्ही काहीतरी किचकट प्रोसिजर करताय. नाही म्हणतो साहेब असं नाही, प्रसाद 10व्या मिनिटाला माझ्या ऑफिसमध्ये हजर, नाही तर त्याला माहिती आहे त्याला प्रतिसाद दिल्यानंतर काय होणार आहे, नाहीतर त्याला प्रसाद मिळेल. सुनीता पण फोन लगा, बोलो सुनीता क्या चल रहा है? तो बोलतो साहेब आम्ही द्यायला तयार, तुम्ही बोलो नक्की देणार ना, देणार. अत्यंत उत्तम गाडी तुम्हाला त्या ठिकाणी गाड्या मिळतील. आणि आता आल्याला प्रसाद मला सांगितलं साहेब अतिशय वेल इक्विप्ड अशा गाड्या आहेत. एक गाडी मागितली, आम्ही 2 गाड्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या. महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी प्रेझेंट आहेत. या महानगरपालिकेला
सीएसआरच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपले जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्याचा उपयोग आपण चांगल्या गोष्टींकरता करून घ्यायला पाहिजे. त्या समाजामध्ये खूप चांगली लोक आहेत, बहुत सारे अच्छे लोग हैं जो करना पाते हैं, लेकिन अपनी लेने की तैयारी चाहिए, उनका रिस्पेक्ट करना आना चाहिए. आपको जो जो चाहिए वो सब कुछ वो लोग आपको दे सकते, जिनकी उनकी कैपेसिटी है, उनकी एबिलिटी है. जो देंगे वो आप स्वीकार करें, उनका स्वागत करें. यही उनकी मंशा है, दूसरा कोई भी मंशा नहीं. हम लोग राजनीति में हैं, हम लोग करते हैं, दिखाते हैं. हम पहले नगर सेवक होते हैं, बाद में हमको महापौर होना रहता है, बराबर ना. बाद में आमदार होना है, बाद में मंत्री होना है, बाद में खासदार होना है, बाद में और कुछ होना है. लेकिन उनका ऐसा नहीं है. जो करते हैं सच्चे दिल से करते हैं, इसलिए उनका रिस्पेक्ट करना चाहिए. माझ्याकडे दिवसभर सर्व म्हणजे येतात. कृष्णाजी 7,34,000 गणेश मस्केला जी काय मतदान झालं त्यामध्ये ह्या लोकांचा फार मोठा वाटा. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक गृहसंकुलामध्ये ज्यावेळी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी जात होते ते कोणतरी एखादा इनरव्हीलवाला, कोणतरी एखादा रोटरीवाला, कोणतरी एखादा रोटाटवाला त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रचाराला जात होता आणि सांगत होता नरेश मस्के हमारा आदमी है, नरेश मस्के हमारा दोस्त है, वो चुन के आना चाहिए. कोविड अख्खं कोविड आपण या लोकांनी आपल्याला मदत केली. महानगरपालिकेचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत होते, परंतु ही लोक आपल्या सोबत होते. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी ते लोक कोण मास्क देत होते, कोणी इंजेक्शन देत होते. इंजेक्शनचे पैसे सुद्धा कम से कम 50,000 लसी, त्याच्यापेक्षा जास्त लसी वॅक्सिन आम्ही सीएसआर मधून या महानगरपालिकेमध्ये आम्ही गोळा केली होती आणि त्या लोकांना आपण देत होतो. आणि त्यामुळे आपल्याला वॅक्सिनची कधीही कमी पडली नाही. अशी सर्व मंडळी आपल्या सोबत होती. त्यावेळी कोविड मॅडम या ठिकाणी ससारे मॅडम आहेत की आमच्याबरोबर ज्यांनी रात्रंदिवस जे काम केलं ही सगळी डॉक्टर्स मंडळी आहेत. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वाटेवर ही मंडळी त्या ठिकाणी काम करत होती. आता ह्यांची एक जबाबदारी आता दुसरी येणार आहे माझ्यावर. एका इनरव्ही क्लबला आपण चौक दिलेला आहे. मी तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणतो. आता दुसरा जे यादी त्यांनी तयार केलेली आहे ते हमें भी चाहिए. ठीक है, आप अच्छा कुछ डिजाइन करके दो, आपको भी चौक ब्यूटिफिकेशन के लिए हम जरूर देंगे. महापौर और उपमहापौर यहाँ बैठे हम दिया. अशी ही सर्व मंडळी आहे, समाजात खूप चांगलं काम करत असतात. आप लोग हमें कॉर्पोरेशन अपनी है, कॉर्पोरेशन के भी लिमिटेशंस हैं. कोविड के बाद फाइनेंशियल पोजीशन बहुत खराब हो चुके हैं सबके. लेकिन जो कुछ आप चाहे, आपको लगता है कि ये गरीबों के लिए अगर आप देना चाहते हैं तो हमारे अधिकारी, हमारे ऑफिसर्स आपका रिस्पेक्ट करेंगे, आपका स्वागत करेंगे. कोल्हापुरे जी ही मंडळी आपल्या शिक्षण विभागामध्ये खूप चांगलं काम करू इच्छितात, परंतु बाहेरून येणारे काही अधिकारी आहेत त्यांना योग्य ते सहकार्य करत नाहीये. ही परवानगी आणा, ती परवानगी आणा, पुण्यातनं परवानगी आणा. या सर्व मंडळी मुलांच्या स्किल डेव्हलपमेंट असते, मेंटली डेव्हलपमेंट असते, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आहे ती बदलण्याकरता काम करू इच्छितात. परंतु आपल्या शिक्षण विभागामधून अजिबात त्यांना सहकार्य मिळत नाहीये. कोल्हापुरी आपण इनिशिएटिव्ह घ्यावं. मला सर भेटू देत, थोडं मी काम करेन. आपण इनिशिएटिव्ह घ्यावं. ही मंडळी त्या ठिकाणी काम करायला तयार आहे, चांगल्या पद्धतीचं काम करायला. हाही क्लब त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेला होता, परंतु जे कोणते बाहेरून 6 महिन्याकरता, वर्षाकरता शिक्षणाधिकारी येतात, कायदा नियम या चौकटीमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत. आपण यामध्ये लक्ष घाला. आपल्या मुलांच्या एक मेंटली डेव्हलपमेंट करता, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करता,
शिक्षकांच्या डेव्हलपमेंट करता, शिक्षणाची जी काही पद्धत आहे ती बदलण्याकरता काम करू इच्छिता. आपण यांना सहकार्य करा. मी पुन्हा एकदा 314 यांचं खास करून आभार मानेल. ठाणेतील जनतेतर्फे आभार मानेल आणि ठाणे महानगरपालिका ही माझी स्वतःची मी माझं घर मानतो. अशा प्रत्येक लोकप्रतिनिधी व नगरसेवक सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा या महानगरपालिकेला आपण त्या घराचा एक भाग आहोत, घरातील कुटुंबातील एक सदस्य आहोत, त्या दृष्टीने पाहावं तर आणि तरच ठाण्याचा विकास शक्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.